बारामतीत पोलीस भरतीचा आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे। पोलीस उपनिरीक्षकासह एकावर गुन्हा दाखल आहे। बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। आरोपींना अटक न केल्यास पीडितेचा आंदोलनाचा इशारा सुद्धा आहे। बारामतीमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीला तिची फसवणूक करून पोलीस बँड्समन यामध्ये भरती करून देतो असं आमिष दाखवून या युवतीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला। या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत ही युवती आहे। काय नेमकी घटना घडली होती? क्लास संपल्यानंतर मला करे सर अचानक बोलले की मॅडम कुंभार सर आलेत भेटायला तुम्हाला, चला मी सोडतो त्यांच्यापाशी। म्हणून मला करे सर जबरदस्ती, मी बोलली कशासाठी, तर ते बोलले की तुला त्यांच्याशी बोला, एकदा भेटा, काय म्हणतायत ते तरी बघा, भरती संदर्भात बोलायचंय त्यांना, तुम्ही बोला त्यांच्याशी। मग मी तिथे गेल्यानंतर मला मी बोलले की हा ठीक आहे बोला इथेच, तर ते मला बोलले की इथं नको, वरती चला, फ्लॅटमध्ये चला। मी म्हटलं नाही, मला तर जबरदस्तीने त्यांनी फ्लॅटमध्ये पण मला घेऊन गेले आणि त्याच्यानंतर घेऊन गेले असतं त्यांनी लगेच करे सर आम्ही गेलो 3 जण फ्लॅटमध्ये, बोला म्हटलं की करे सर लगेच मला बोलले की थांबा मी थंड आपल्याला काहीतरी थंड घेऊन येतो म्हटलं। गेले ते आणि कुंभार सर लगेच दार लावायला उठल्यानंतर ते दार लावत असताना मला भीती वाटली। मी बोलली की सर दार कशा लावतात, करे सर येत आहेत ना, तर ते बोलले नाही घाबरू नको। मग त्यांनी मला त्यांच्या जवळची पाण्याची बॉटल दिली प्यायला, पाणी पी, घाबरू नको, करे सर येतील असं म्हणून त्यांनी मला बसवलं। ते पण जवळ येऊन माझ्या बसले, मला भीती वाटत होती, दार त्यांनी लावलं असं म्हटलं करे सर येत आहेत, तर ते बोलले की घाबरू नको म्हणून। मग येऊन बसल्यानंतर जवळ माझ्या अंगाला नको तिथं स्पर्श करायला लागले आणि मी बोलले की मला भरतीच करायची ना, मला चक्कर येते, मला घरी जायचंय। तरी त्यांनी काही माझं ऐकलं नाही आणि माझ्यावरती त्यांनी लैंगिक अत्याचार केला। हे सगळं झाल्यानंतर करे सर आले, अर्ध्या पाऊण तासाने करे सर आल्याच्या नंतर मग त्यांनी मला धमकावलं तिथं की घरी कोणाला काही सांगू नको, आमचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही, कारण की आम्ही प्रशासनात कामे करतो, तर PSI बँडचा हेड म्हणून मला त्यांनी सांगितलं। तुम्ही या संदर्भात पोलीस प्रशासनाकडे गेला होता का? तक्रार देण्याचा प्रयत्न केला? हो, मी 8 एप्रिल 2026 पासून मी पोलीस स्टेशनमध्ये जाते, माझी तक्रार कोणी घेत नव्हते। मग त्याच्यानंतर डायरेक्ट 14 तारखेला फक्त तक्रारी अर्ज घेतला त्यांनी, त्याच्यावरती पण रिॲक्शन काही त्यांनी घेतली नाही। मग मी कोर्टात धाव घेतली, त्याच्यानंतर कोर्टात धाव घेतल्यानंतर मला कोर्टाच्या आदेशानुसार 5/7/2026 ला गुन्हा दाखल झाला। आज 4 ते 5 दिवस झाले, तरी पण अजून त्यांना अटक करण्यात आलेली नाही। पोलिसांनी जर नाही अटक केली तर मी SP कार्यालयासमोर येणाऱ्या नंतर धरणे आंदोलनाला बसणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।